प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण पीवायक्यू सिरीज सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण 2024 चे पीवायक्यू बघतो आहोत आणि आपण आज चॅप्टर बघतो आहोत इलेक्ट्रोस्टॅटिक्स। का घेतला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स? पहिले आपण रोटेशनल डायनॅमिक्स घेतला, मग मेकॅनिकल प्रॉपर्टीज घेतला आणि डायरेक्ट इलेक्ट्रोस्टॅटिक्स का घेतो आहोत आपण? तर जवळपास 11वी आणि 12वीचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स मिळून 50 पैकी तुमचे साधारणतः 5 प्रश्न इलेक्ट्रोस्टॅटिक्स वर असतात। कन्सेप्ट खूप सोपे असतात, पण आपल्याला माहित नसल्यामुळे आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणलं की घाबरून जातो आणि म्हणून तो किती सोपा आहे आणि किती फास्ट मध्ये त्याचे पीवायक्यू सोडवता येतात किंवा त्याचे एमसीक्यू सोडवता येतात हे तुम्हाला कळावं म्हणून मी चॅप्टर घेतला आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स। कारण आता तुमच्याकरता वेळ हा खूप क्रुशियल आहे, वेळ कमी राहिलाय आणि कमी वेळात चांगला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला अशा काहीतरी गोष्टी केल्या पाहिजेत की ज्याने आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न सोडवता येतील, एमसीक्यू सोडवता येतील। आणि म्हणूनच मी विजेता सिरीजचे जे भाग केलेले आहे त्याच्यामध्ये 11वीचा आणि 12वीचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स तो आधी जरूर बघा आणि मग हे पीवायक्यू बघा, म्हणजे मग तुम्हाला काय होईल की हे सोडवणं सोपं जाईल। आता आज मी आर्टिकल घेतलंय की तुमची इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आणि त्याच्यावरचे आपण प्रश्न बघतो आहोत। तर बघूयात काय प्रश्न आहे ते। प्रश्न असा आहे बघा, इन दी फॉलोइंग डायग्राम 3 पॉइंट चार्जेस प्लस क्यू प्लस 2q and plus q are placed at the vertices of the right angle isosceles triangle. The net electrostatic potential energy of the configuration is 0 if q is equal to. आता बघा ह्या आकृतीत बघा बरं, तर तुम्हाला हा प्लस क्यू चार्ज दिलाय, हा प्लस 2q दिलाय आणि हा प्लस q दिलाय आणि हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स दिले आणि त्यांची पोटेन्शियल एनर्जी नेट पोटेन्शियल एनर्जी 0 दिलेली आहे आणि तुम्हाला ह्या q ची किंमत काढायची आहे। मग आता जनरली पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? तर तो असतो पोटेन्शियल एनर्जी दॅट इज इक्वल टू 1/4πε0 दोन्ही चार्जेसचा गुणाकार Q1 आणि Q2 आणि डिवायडेड बाय त्यातलं डिस्टन्स। मग आता आपण काय केलं तर ह्या सगळ्या 3 चार्जेस मधली काढायची आहे म्हणून हे 1/4πε0 हे कॉमन काढलं आणि आता आपण घेऊ बघा, तर ह्या दोन्हींचा गुणाकार हे डिस्टन्स, ह्या दोन्हींचा गुणाकार हे डिस्टन्स, पण ह्या दोन्हींचा गुणाकार आणि त्यातलं डिस्टन्स घ्यायला आपल्याला काय दिलेलं आहे तर राईट अँगल ट्रायंगल दिलेला आहे आणि म्हणून दिस हायपोटेनस स्क्वेअर दॅट इज इक्वल टू दिस स्क्वेअर आणि मग हे झालं बघा x स्क्वेअर बरोबर a√2 चा स्क्वेअर, तर 2a स्क्वेअर प्लस हे 2a स्क्वेअर 4a स्क्वेअर आणि म्हणून x बरोबर याला आपण जर x म्हणलं तर ही 2a आलेली आहे। मग आता पहिलं काम समजलं का? काय करायचं, ही बाजू काढून घ्यायची। मग आता ही आली 2a, मग आता करू आपण हे कॉमन काढले, आता ह्या दोन्हींचा गुणाकार, कोणते दोन? हे दोन, अंतर डिवायडेड बाय हे अंतर, त्याच्यातलं अंतर, आता ह्या दोन्हींचा गुणाकार हे बघा हा त्यातलं डिस्टन्स आणि ह्या दोन्हींचा गुणाकार त्यातलं डिस्टन्स हे 2a झाला। मग आता ही 0 दाखवलेली आहे ही एनर्जी, मग ही 0 टाकली, आता याला आपण काय म्हणलं k म्हणलं, याला आपण k म्हणलं, असं इथे नंतर 0 होणार आहे आणि म्हणून यातलं q इंटू a√2 हे कॉमन काढलं। मग कॉमन काढल्यावर इथं काय शिल्लक राहिले? q शिल्लक राहिले, इथं काय शिल्लक राहिले? 2q शिल्लक राहिले, पण इथे हे √2 इंटू √2 होणार आहे ना तुमचे, हे a2 म्हणजेच काय झालं मग आता हे √2 इंटू √2, मग 1 बाहेर निघाले तर 1 शिल्लक राहिले ना। मग आता बघा 1q काढलेले आहे म्हणून 1q आणि हे √2 एवढं शिल्लक राहिलं। आता हे 0 झालं आणि याची किंमत 0 जर घेतली आपण तर हे q प्लस q झाले 3q प्लस 2q आपण √2 दॅट इज इक्वल टू 0 आणि 3q बरोबर, आता याला सोडवा, हे इकडे गेले हे मायनस झाले, 2√2 म्हणजे इथं फक्त √2 शिल्लक राहिले कारण ह्या 2 ची किंमत परत √2 इंटू √2 टाकली, एक √2 गेले आणि शिल्लक राहिलं बघा मायनस √2q/3 की जो करेक्ट ऑप्शन बी आहे। म्हणजे तुम्हाला आहे ना एवढं करायची गरज नाही, आधी पटकन ही बाजू करायची आणि डायरेक्ट ह्या स्टेपला यायचं, समजलं का? किंवा ह्या या आणि मग याच्याहून जे कॉमन आहे सगळ्या ठिकाणी आता q आणि a√2 आहे ना, मग सगळ्या ठिकाणचे काढून टाकायचे, समजलं का? तर या पद्धतीने इथे a√2 तर ह्या पद्धतीने हे काढून टाकायचे आणि मग जे शिल्लक राहिले ते बरोबर 0 करायचं, पटकन सोडवायचं, समजलं का?
आता पहिल्यांदा सोडवतो म्हणून वेळ लागणार आहे, प्रॅक्टिसने हे येणार आहे. कळलं? आता पुढचा बघा, हा पण सीईटी 2024लाच विचारलाय. फक्त चार्जेस बदललेत आणि डिस्टन्स बदललंय. काय बघा, 3 चार्जेस क्यू प्लस क्यू -2q, क्यू स्मॉल आहे इथं, आणि परत -2q are placed at the vertices of an isosceles right angle triangles as shown in the figure. The net electrostatic potential energy is 0 if q is equal to. मग आता कसं सोडवायचं बघा, तर आता आपल्याला माहितीये की इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, आता हा फॉर्म्युला आहे, फॉर्म्युलामध्ये हे एल आणि हे एल दिलंय. मग जेव्हा असं सेम देतात ना, ए आणि ए आलं तर a√2 घ्यायचं, आलं लक्षात, एल आणि एल आलं l√2 घ्यायचं, वाय आणि वाय दिलं तर y√2 घ्यायचं. समजलं का? काढत बसायचं नाही, मी काढून दाखवलंय पण काढत बसायचं नाही. मग आता बघा, आता हे झिरोच होणार आहे, म्हणून आता बघा डायरेक्ट केला आपण, ह्या दोन्ही चार्जेसचा गुणाकार भागिले लेंथ, परत ह्या दोन्ही चार्जेसचा गुणाकार भागिले लेंथ. शक्यतो हे सेम वाला आधी शेजारी घ्यायचं, आणि मग हे झालं बघा -2q प्लस 4q² l√2. आता कॉमन काय काढले, ही पोटेन्शियल एनर्जी 0 दाखवली आणि q बाय l कॉमन काढले. आत राहिले बघा मग शिल्लक -2q म्हणजे हे झाले -4q, आणि दॅट इज इक्वल टू प्लस 4q/√2. आता हे मायनस इकडे आले प्लस झाले, 4 दोन्ही बाजूचे कॅन्सल झाले, q बरोबर q/√2. करेक्ट ऑप्शन सी आहे. इतकं सोपं आहे बघा. समजलं का? आता बघा, आता हा कसा ट्रायंगल दिलाय, तर इक्विलॅटरल ट्रायंगल दिलाय, तर काय करायचं ते आणखी सोपं आहे बघा. तर प्रश्न असा आहे बघा, हाई सीईटी 2024ला आलेला आहे. 3 चार्जेस आर प्लेस्ड ऍट दी व्हर्टायसेस ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल ऍज शोन इन दी फिगर. फॉर व्हॉट व्हॅल्यू ऑफ दी चार्ज कॅपिटल क्यू दी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ दी सिस्टीम इज 0. तर आता बघा काय करायचं, तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लिहिला, हे कॉमन काढले. आता इक्विलॅटरल म्हणजे ही पण बाजू ए आहे, ही पण बाजू, म्हणजे मग त्याच्यापेक्षा आणखी सोपं झालं. मग आता बघा, ह्या 2 चार्जेसचा गुणाकार केला, भागिले ए घेतलं, ह्या 2चा केला, भागिले ए घेतलं, आणि ह्या 2चा केला आणि भागिले ए घेतलं. मग आता काय केलं, ही पोटेन्शियल एनर्जी 0 दाखवली आणि q बाय ए कॉमन काढलं. आज शिल्लक राहिलं q प्लस q, आणि मग हे झाले 2q, इकडे आले -2q बरोबर q, आणि म्हणून q बरोबर -q/2. म्हणजे बघा, राईट अँगल ट्रायंगल पेक्षा इक्विलॅटरल ट्रायंगल आणखी सोपा आहे. तर या पद्धतीने सोडवायचं आहे. समजलं का? म्हणजे तुम्हाला डायरेक्ट या स्टेपला हे बरोबर 0 दाखवून पुढे जायचं, जे कॉमन निघेल ते डायरेक्ट कट करायचं आणि सोडवायचं. समजलं का? तर अशा पद्धतीने एक टाईप तुमचा चांगला झाला. हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा सीईटी 2022ला आलेला आहे बघा. प्रॉब्लेम असा आहे, 3 चार्जेस q प्लस q and plus q are placed at the vertices of the right angle triangle as shown. The net electrostatic energy of the configuration is 0. The value of q is. आता ह्या प्रॉब्लेमचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला हे जे डिस्टन्स आहे ना, हे दिलेलं नाही, फक्त चार्जेस दिलेले. मग तुम्ही काय करायचं, याला x घ्यायचं, याला x घ्यायचं, आणि मग हे आपोआप x√2 येणार आहे. आणि मग आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे करायचं, या 2 चार्जेसचा गुणाकार भागिले x, ह्या 2 चार्जेसचा गुणाकार भागिले x, आणि ह्या 2चा गुणाकार भागिले x√2. मग आता काय झालं, तर आपण q बाय x कॉमन काढलं. मग q बाय x कॉमन काढलं, q प्लस q/2 असं निघालं. मग आता हे q प्लस q/2 एका बाजूला ठेवले आणि याला तिकडे नेले, तर हे मायनस झाले. बघा, ह्या q ला आपण इकडे शिफ्ट केलं तर हे -q झाले. मग आता यात q कॉमन काढले, आतमध्ये 1 + 1/√2 दॅट इज इक्वल टू -q शिल्लक राहिले. मग आता बघा, याला जर सोडवलं आपण तर √2 एलसीएम काढला तर हे √2 + 1 -q, आणि मग आता बघा q बरोबर, आता हे √2 इकडे गेले q, आणि हे झाले √2 + 1, की जो करेक्ट ऑप्शन सी आहे. समजलं का कसं सोडवायचं ते? तर हा टाईप झाला बघा इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. प्रॅक्टिसनी ते तुम्हाला पटकन येणार आहे. आणि आता हा प्रॉब्लेम आहे ना, हा तुम्हाला प्रॅक्टिसला घ्या बघा, होमवर्कला, की 3 पॉइंट चार्जेस प्लस q प्लस 2q अँड परत प्लस q आर प्लेस्ड ऍट दी व्हर्टायसेस ऑफ राईट अँगल आयसोसेलस ट्रायंगल. दी नेट इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ दी कॉन्फिगरेशन इज 0 इफ q इज इक्वल टू. तर आता हे सोडवा आणि मला उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका.
तर बघा, आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी जर 0 दिली तर काय करायचं, आधी लॉंग कट मेथडने सोडवायचं आणि मग डायरेक्ट ह्या स्टेपला कसं यायचं हे प्रॅक्टिसने येणार आहे. त्याच्यासाठी हा भाग बनवलाय. तर कुणाला ना कुणाला प्रत्येकाची क्वेश्चन पेपर वेगळी असणार आहे, कुणाला ना कुणाला या टाईपचं पडणार आहे प्रॉब्लेम, आणि त्याच्यामुळं तुम्ही हा टाईप चांगला करा. अगदी सोपा आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. All the best for your study and exam, and thank you for watching this whole video.